नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं A to Z फार्मिंगमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत शेवगा प्लॉटमध्ये आणि या शेवग्याची छाटणी करून आज रोजी झालेले एक 25 दिवस आणि 25 दिवसानंतर तुम्ही बघू शकताय एक सव्वा फुटाची 1.5 फुटाची ग्रोथ याच्यामध्ये आलेली आहे। आणि ह्या नवीन फुटव्यावर ह्या वातावरणाच्या बदलामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो किंवा तुमच्या अळीचा प्रादुर्भाव, कीटकांचा प्रादुर्भाव होऊ शकतो। यासाठी आपण काय उपाययोजना करायची आहे त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊ। शेतकरी मित्रांनो, सध्या तुम्ही बघू शकता याच्यावरती सध्या तरी तुम्हाला अळी दिसत नाही, जाळं दिसत नाही आणि कोणत्याही प्रकारचं कीड दिसत नाही आहे। पण जर तुमच्या प्लॉटमध्ये जर तुम्हाला थोडीफार अळी, जसं आता ही नवती फुटलेली आहे, ह्या नवतीवरती इथं जाळं बनलेलं, गुंडाळलेले पानं, कतरलेले असं जर दिसत असेल तर तुम्हाला वेळीच नियोजन करणं आहे। तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, एक बुरशीनाशक अँट्राकॉल घेऊ शकता, 22 घेऊ शकता, M45 घेऊ शकता, तिन्हीपैकी कोणतंही एक। त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे कीटनाशक। कीटनाशकमध्ये तुम्ही थायमेथोक्झाम घेऊ शकता, ॲक्ट्रा, सरळ भाषेत सांगायचं शेतकरी मित्रांनो, ॲक्ट्राचे जे पुढे असतात ते पण वापरू शकता। आणि अळीसाठी तुम्हाला क्लोरोपायरिफॉस सगळ्यात हलकं म्हणजे सगळ्यात स्वस्त आहे, त्याचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं, कारण फूट कवळी आहे, नवीन आहे, त्याच्यामुळे याचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं आहे। जवळजवळ अर्धे ml घ्यायचं आहे किंवा मग 1 ml घ्यायचं आहे। बरेच शेतकऱ्यांचा प्रश्न पडतो की आपण प्रोफेक्स घेऊ शकतो का, तर प्रोफेक्स सुपर पण घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो। फक्त त्याचा जे डोस असतो तो आपल्याला कमी घ्यायचा आहे, म्हणजे 20 लिटरला 10 ml घ्यायचा आहे, त्यावेळेस तुम्हाला ते चालतं आहे। बरेच दुकानदार जे आहे तर प्रोफेक्सची शिफारस करत नाही, प्रोफेक्स सुपर कडक औषध आहे म्हणून, जेणेकरून तुमचे ह्या कवळ्या पानांची पानगळ होऊ शकते, त्या कारणाने ते देत नाही। तर तुम्हाला जर स्वस्तात फवारणी घ्यायची म्हटल्यावर तुम्हाला दोन्हीपैकी कोणतंही एक कीटनाशक तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये मायक्रोन्यूट्रंट घेऊन टाकायचं, म्हणजे तुमच्या जे पानांची क्वालिटी सुधारेल आणि तुमचा जो अळी असेल, रोग असेल बुरशीजन्य, तो कंट्रोल होईल। धन्यवाद।